आणि त्याचबरोबर तिथून म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रामध्येचा प्रत्येक जिल्ह्यात एक बिपट सफारी करायची. म्हणजे साधारणपणे 10-15 हजार एकर जागेमध्ये बाजूनी 500 फुटाची बांबूची भिंत बांधायची. कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बिबट सफारी करायची. म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या उपनगरामध्ये नॅशनल पार्कला ऑलरेडी सफारी म्हणजे नॅशनल पार्क हा मोठा आहे. आणि त्याचबरोबर तिथून म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रामध्येचा प्रत्येक जिल्ह्यात एक बिपट सफारी करायची. म्हणजे साधारणपणे 10-15 हजार एकर जागेमध्ये बाजूनी 500 फुटाची बांबूची भिंत बांधायची. म्हणजे त्या 5,000 10,000 एकरला 500 फूट रुंदीची बांबूची लागवड करायची आणि मग ती बांबूची लागवड ती लावायची, त्याचं जतन करायचं आणि आतल्या भागामध्ये रस्ते तयार करायचे, फलांची झाडं लावण्याची. म्हणजे भाडोलीचं जांभूळ मोठं आहे, त्याला ॲपल बेर, सीताफळ, फणस, काजू वगैरे अशा प्रकारची फळझाडे लावायची की जी काही शाकाहारी प्राण्यांची ती गरज आहे. आपण शाकाहारी प्राणी आतमध्ये वाढल्यानंतर चांगल्या प्रकारची तिथे वातावरण निर्माण झालं, मग त्या सगळ्या पकडलेल्या बिबट्यांना त्या ठिकाणी आतमध्ये सोडायचे. म्हणजे ते आताची प्रजाती 60 फूट उंचीचा बांबू आहे. जर असे एक वर्ष 3 वर्षानंतर बाहेरून 400 फूट कापायची, नंतर तिसऱ्या 3 वर्षानंतर आतून 400 फूट कापायची. म्हणजे 100 फुटाची भिंत कायम राहील आणि आतमध्ये वातावरण. आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि त्याकरता वन खात्याच्या अनुषंगाने आता आम्ही बॉन्ड्स काढतो. बँकांकडून साधारणपणे 6,000 कोटीचं कर्ज घेतो. जनरल बजेटमधून साधारण म्हणजे 3,000 कोटी रुपये मिळतात. साधारणपणे मी 20,000 कोटी रुपयाची वन खात्याची एक योजना तयार केलेली आहे. वन खात्यामध्ये सुद्धा प्रत्येक कर्मचारी बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी